उन्हाळा सुरू होताच प्रत्येकाला अगदी थंडगार काहीतरी नेहमी आपल्याला प्यावंसं वाटत असतं आणि त्या निमित्ताने आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी अगदी कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने कुठलाही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता ऑरेंजचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकाल फक्त ग्लासमध्ये आपण 1 चमचावर प्रीमिक्स टाकलं आणि पाणी टाकलं तर लगेच आपला ऑरेंज ज्यूस म्हणजे ऑरेंज सरबत हे अगदी सहज तयार होतं। अशा पद्धतीने आपण प्रीमिक्स घरामध्ये बनवून ठेवलं जर आपल्याकडे लहान मुलं असतील ते देखील अगदी सहज 1 मिनिटामध्ये हे सरबत तयार करून घेऊ शकतील। चला आपण कशा पद्धतीने हे सरबत तयार करायचं म्हणजे प्रीमिक्स बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला। संत्रीचं ज्यूस बनवण्यासाठी इथं मी वजनाला 1 किलो बरोबर संत्री घेतली आहे आणि आता आपण ह्या संत्रीचं साल हे काढून घेणार आहोत। संत्री ही मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ज्यावेळेस आपण मार्केटमधनं संत्री आणतो त्यावेळेस जरा बारीक सालाची संत्री वापरा, म्हणजे संत्री आणा, त्यामुळे अगदी छान असं आपलं प्रीमिक्स तयार होतं। बारीक सालीच्या संत्रीला गोडपणा जास्ती असतो आणि चव देखील अगदी छान तिची असते। जी आपल्याला मिळाली कोणतीही वापरली तरी काही हरकत नाही। तर त्यानंतर लगेच मी संत्रीचं साल काढून घेतले, लगेच त्याची आपण फोडी ह्या तयार करून घेतल्या आणि आता याचं ज्यूस कसं तयार करायचं ते आता बघणार आहोत। एक मी भांडं घेतले, भांड्याच्या वरती एक आपली नेहमीची जी आपल्याकडे चाळणी असेल ती आपण घ्यायची आणि त्यामध्ये हे संत्री असं घालून लगेच आपल्याकडे पावभाजीचं मॅशर असेल किंवा आपण पोळी भाजताना देखील आपण बरेचसे जण ते हे वापरतात ते मशीन, ते त्याच्याने देखील आपण करून घेतलं, नाही तर तांब्याच्या सहाय्याने देखील असं प्रेस करत हे ज्यूस बनवून घेतलं तरी काय हरकत नाही। जर तुम्हाला अशी प्रोसेस करायची नसेल तर डायरेक्टली संत्रीचे संपूर्ण संत्री काढून ते डायरेक्ट मिक्सरला देखील आपण त्याचं ज्यूस तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही। तर मी अशा पद्धतीने करून दाखवले। जर तुमच्याकडे असंही नसेल आणि जर आपल्याकडे अशा पद्धतीचं मशीन असेल ज्यूस बनवायचं तर या सहाय्याने बनवून घेतलं तरी काही हरकत नाही। आता मी संपूर्ण संत्रीचं अशा पद्धतीने ज्यूस हे तयार करून घेते। फक्त मी एक तुम्हाला टिप्स सांगेन, म्हणजे एक रिक्वेस्ट करेल, फक्त तुम्ही मिक्सरवरती संत्री हे फिरवू नका। संत्री आपण मिक्सरवरती बारीक फिरवली त्याचं ज्यूस बनवलं तर ज्यावेळेस आपलं मिक्सर अगदी जोरात फिरतं त्यामुळे आपल्या ज्या संत्रीच्या बिया असतात त्या फुटतात आणि ते फुटल्यामुळे जे ज्यूस असतं ते आपलं कडवट होतं आणि त्यामुळे आपलं प्रीमिक्स देखील कडवट तयार होतं आणि त्यामुळे आपलं सरबत देखील अगदी चवीला कडवट थोडं असं लागतं। म्हणूनच जर तुमच्याकडे असं मशीन असेल, असं मशीन नसेल तर चाळणीच्या सहाय्याने आपण पूर्ण ज्यूस हे तयार करून घ्या। तर आता मी अशाच पद्धतीने संपूर्ण ज्यूस हे तयार करून घेतले। लगेचच आपलं ज्यूस बनवलेलं ते मी याला चाळणीने गाळून घेते, जेणेकरून तो काही आपल्या संत्रीचा गर निघालाय तो पूर्णपणे निघून जाईल आणि त्यामुळे आपलं अगदी प्लेन असं आपल्याला ज्यूस हे मिळेल। लगेच हे ज्यूस आपण एका वाटीने किंवा कपाने मोजून घ्या। आपण आता एका कपाने मोजून घेतले, बरोबर 1 किलोचं 1 कप ज्यूस हे आपलं तयार झालंय आणि लगेच आपलं अगदी छान थोडीशी चव आंबटपणा येण्यासाठी इथे मी 1 निंबूचा वापर करते, म्हणजे 1 निंबूचा रस आपण यामध्ये टाकून घेणार। निंबू हा प्रिझर्वेटिव्हचा देखील काम करतो। आज आपण कुठलाही कलर किंवा प्रिझर्वेटिव्हचा कुठलाही केमिकल न वापरता निंबूच्या सहाय्याने देखील आपलं अगदी भरपूर दिवस प्रीमिक्स हे टिकेल। हे प्रीमिक्स अगदी सहज 7 ते 8 महिने अगदी सहज हे आपल्या रूम टेम्परेचरला टिकतं। 1 कप ज्यूससाठी इथं बरोबर मी 2 कप आता साखरही घालते। साखरेचं प्रमाण आपण थोडं कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही, फक्त आपल्याला जास्ती गोड हवं असेल तर जास्ती घाला आणि जर आपण गोड जास्ती पित नसाल तर कमी घातलं तरी काही हरकत नाही। बरोबर मी इथे 1 कप ज्यूससाठी 2 कप साखर घालून आपल्याला अजिबात साखर ही विरघळे वगैरे नाही, फक्त व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले आणि त्यानंतर लगेच अगदी पसरट भांड्यामध्ये आपण आता हे ज्यूस अशा पद्धतीने पसरून हे सुकेपर्यंत आपण याला फॅन खाली किंवा उन्हामध्ये देखील वाळून घेतलं तरी काही हरकत नाही। फक्त जर तुम्ही उन्हामध्ये हे ताट ठेवणार असाल फक्त त्याच्यावरती एक कापड झाका, जेणेकरून धूळ ही उडणार नाही आणि त्यामुळे आपला ज्यूस प्रीमिक्स हे खराब होणार नाही। तर मी आता 2 ते 3 भांड्यांमध्ये अशा पद्धतीने हे ज्यूस काढून घेते। जेवढं आपण अगदी बारीक असं ज्यूस पसरवू तेवढं लवकर आपलं ज्यूस हे सुकून त्याचं प्रीमिक्स हे तयार होईल। आता बरोबर 2 प्लेटमध्ये मी आता अगदी छान असं पसरून घेतले। अजिबात साखर हे विरघळून देऊ नका, साखर विरघळली म्हणजे अगदी भरपूर दिवस म्हणजे 3 ते 4 दिवस आपल्याला सुकवायला लागतात, म्हणून साखर अजिबात न विरघळता असं पसरून दुसऱ्या दिवशी बघू शकाल थोडंसं आपलं प्रीमिक्स हे सुकले। पुन्हा त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून
करून घ्यायचं आणि दिवसातनं जेवढ्या वेळेस आपल्याला शक्य आहे तेवढं असं चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा पसरून देत जा. यामुळे काय होतं, लवकर आपलं प्रीमिक्स हे 2 दिवसात अगदी सहज फॅन खाली हे सुकवतं. जर तुम्ही अजिबात याला व्यवस्थित मिक्स करणार नाही तर म्हणजे पुन्हा तर हे थोडे जास्ती दिवस घेतं आणि वेळ जास्ती आपल्याला लागतो. आता मी दिवसातनं 2 ते 3 वेळेस याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत बरोबर आता 2 दिवस आता फॅन खाली मी याला सुकून घेणार आहे. तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी कडक असं आपलं हे मिश्रण आता तयार झालं आहे. अशा पद्धतीचं अगदी कडक मिश्रण तयार झाल्यानंतर लगेच आपण मिक्सरवरती याला बारीक फिरून घेणार आहोत. जर तुम्ही ओलसर फिरवाल प्रीमिक्स लवकर खराब होईल आणि ज्यावेळेस आपण प्रीमिक्स तयार करून घेऊ त्यावेळेस देखील आपलं भांड्याला संपूर्ण चिपकून असा गोळा तयार होईल. म्हणून पूर्ण कोरडं झाल्यानंतरच आपण मिक्सरला याला बारीक फिरून घ्यायचं. आता आपण लगेच याला थोडंसं बारीक आता फिरून घेणार आहोत. तर मिक्सरवरती मी अगदी थोडं बारीक फिरून घेतलं. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ हे घालणार आहोत. मिठामुळे खूप छान अशी चव येईल. जर तुम्हाला काळं मीठ आवडत असेल तर या मिठाच्या जागेवरती आपलं काळं मीठ वापरलं तरी काही हरकत नाही. मी पुन्हा मिक्सरला अगदी बारीक असं प्रीमिक्स फिरून घेतलं आहे. बघू शकाल अगदी छान, कुठलाही केमिकल किंवा कुठलाही कलर न वापरता अगदी छान असं प्रिझर्वेटिव्ह असं अगदी भरपूर दिवस टिकणारं टेस्टी हेल्दी असं आपलं घरगुती अगदी छान असं प्रीमिक्स हे तयार झालं आहे. आपण असं प्रीमिक्स वेगवेगळ्या प्रकाराचं बनवून ठेवलं आणि आपले जर लहान मुलं असतील उन्हाळ्यात त्यांना नेहमी आपण पाण्याचं प्रमाण जास्त द्यायचं असतं पिण्यासाठी, म्हणून आपण वेगवेगळे असं ज्यूस त्यांना अगदी सहज 1 मिनिटात करून देऊ शकतो. किंवा अचानक पाहुणे आलं त्यावेळेस देखील आपण 1 मिनिटात लगेचच त्यांना अगदी छान असं आपण ऑरेंज सरबत वेगवेगळे प्रकाराचे आपण सरबत हे देऊ शकतो. नक्की तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा. अगदी छान असं आपलं प्रीमिक्स हे तयार होतं. लगेच मी 2 ग्लास घेतले. त्यामध्ये आपण सर्वात प्रथम आईस क्यूब बर्फ टाकून घेतले. बर्फ टाकल्यानंतर लगेच आपण आता याच्यामध्ये प्रीमिक्स हे टाकून घेणार. प्रीमिक्सचं प्रमाण देखील आपण थोडं कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्ती फ्लेवरमध्ये आणि जास्ती गोड आवडत नसेल तर 1च चमचा आपण प्रीमिक्स वापरलं तरी काही हरकत नाही. आता मी थोडंसं जास्ती वापरते. लगेच आपण याच्यामध्ये आपलं जर गार हवं असेल तर आपलं फ्रीजमधलं किंवा रूम टेम्परेचर पाणी आपण यामध्ये घालून थोडंसं चमच्याने लगेच आपण याला ढवळून घेऊया. अगदी लगेच 1 मिनिटात आपलं ऑरेंज ज्यूस म्हणजे ऑरेंज सरबत हे तयार होतं. आपल्याला कुठेतरी गावाला जायचं आहे म्हणजे आपला अगदी भरपूर दिवसचा प्रवास आहे, सहलीला जायचं आहे, अशा पद्धतीचं जर आपण प्रीमिक्स करून नेलं तर आपण सहज लगेचच पाण्यामध्ये मिसळून हे पाणी आपण लगेचच म्हणजे ज्यूस हे पिऊ शकतो. नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून कळवा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघू शकाल अगदी छान असं आपलं उन्हाळा स्पेशल असं आपलं थंडगार ऑरेंज सरबत हे तयार आहे.